तर आज आपण बनवणार आहोत काकडीची तमळी। ही काकडी आपल्या ना टेरेसवर आपण जो काकडीचे वेल लावलं होतं ना त्याला आली होती। उन्हाळ्यामुळे पुष्कळ फुलं आलेत पण काकडी एकच आली, त्यामुळे आपण ही रेसिपी बनवून घेऊया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला काकडी, ओलं नारळ, तीळ, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, काळी मिरी आणि कढीपत्ता। तर काकडी छिलून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यात हे सर्व मिश्रण एकत्र करायचं, पाणी घालून छान वाटून घ्यायची। ही काकडीची तमळी खायला थंड असते, त्याच्यामुळे याचा उन्हाळ्यात 100% आपल्या शरीराला फायदाच होतो। तर आता पुढची रेसिपी करून घेऊया। त्यासाठी ताक घ्यायचं, ताक फार आंबट नको, फार आंबट असेल तर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, दही असेल तर दह्याचं तुम्ही ताक करून घेऊ शकता। त्यानंतर जो आपण काकडीचा मसाला वाटला तो संपूर्ण घालायचा, त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। चला तर आता काय करूया, फोडणी देऊया। फोडणीसाठी जिरे, मोहरी तेलात छान तडतडून द्यायचे। तडतडल्यानंतर त्यात 2 सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता घातल्यानंतर फोडणी छान झाली लाल की ते आपण तमिळीवर घालून घ्यायची आणि पटकनी झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणीचा वास बाहेर जाणार नाही। त्यानंतर ही तमिळी पांढऱ्या भातासोबत खायची, अप्रतिम लागते खायला आणि पोट भरणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।